एका ऑफेन्सिव्ह विषयावर तुम्ही करायचं ना तर मनापासून करा, नाही तर ना बकऱ्याचे पाय असतात ना त्याचं बनवतात ते. श्री स्वामी समर्थांना नॉनव्हेज चालतं का? हो हो, तर हॅलो, राम राम, नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बापूच्या गड्ड्यावर. आणि आज आपण बोलणार आहोत एका विचित्र विषयावर आणि एका ऑफेन्सिव्ह विषयावर. कारण लोकांना दिखावा दाखवायचं म्हणजे सवय झाली आहे. असं कसं म्हणजे रिअल राहिलं नाही रे, काय सगळं दिखावा झालं आहे. आणि मला नाही पटत ते. म्हणजे असं तुम्ही करायचं ना तर मनापासून करा, नाही तर ना, असा माझा विचार. तर सीन काय झालं, काल मी एका जागेवरून जात होतो. तिकडे एकाने शॉप लावली आहे, म्हणजे असं बाहेर वडापाववाले वगैरे गाडी असते ना तशी. अरे यार, आज सर्दी झाली ना त्यामुळे बरोबर हे नाही होतं. हां, तर तिथे ना शॉप लावली आहे एक, कसली त्यांनी सांगतो नंतर. ते तिथून पास होत होतो, तर तिथे ना लिहिलेलं होतं, म्हणजे त्यांच्या बॅनरवर की श्री स्वामी समर्थ मोठ्या अक्षरात लिहिलं, म्हणजे असं नॉर्मली. आणि त्याच्या खाली पाया सूप, म्हणजे ते दुकान, ते पाया सूप म्हणजे आता बकऱ्याचे पाय असतात ना त्याचं बनवतात ते. असं काहीतरी असतं. तर ते आहे, ते झालं नॉनव्हेज. तर मला एक प्रश्न होता की श्री स्वामी समर्थांना नॉनव्हेज चालतं का? जस्ट एक थॉट आला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये की ब्रो, तू देवाचं नाव देतोय आणि अशी कामं करतोय. हे फक्त इथल्या इथे सीमित नाही. आता बोलायला गेलं तर ना, आता दुकानांची नावं ठेवतात, साई लीला, हे आज म्हणजे एक्सेट्रा. आता मला एवढी लक्षात नाही, पण ठेवतात ना ते नावं वगैरे, देवाची नावं ठेवतात. बार वगैरे, बार रेस्टॉरंट वगैरे, चायनीज कॉर्नर. त्यांना जे आवडत नाही ते त्यांच्या नावाने कसं करू शकतात? बघ, मला तर चुकीचं वाटतं. आता प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ त्यांच्या मंदिरात जाऊन ती गोष्ट करून दाखवा, नाही करणार तुम्ही. पण मग इथे त्यांच्या नावाने ती गोष्ट कशी काय करतात तुम्ही? त्यांचं नाव नका देऊ. मी असं नाही बोलत आहे की म्हणजे काम हे करू नका, पण त्यांचं नाव नका देऊ ना. तुम्हाला त्यांचं नाव पण पाहिजे, तुम्हाला हे हात म्हणजे काम पण करायचं आहे. मग ते खटकतं. म्हणजे असं तुमचं असं वाटतं की नाही, वरच्यावर आहे सगळं, मनापासून नाही काय. त्यामुळे मग एक चांगलं नाही वाटत ना यार. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हां, मी करतोय, मी नाव पण देतोय देवाचं, पण देव आहे का इथे? नाही. मग मी इथे का पाळू? मी मंदिरात जाऊनच करणार सगळं, असं ॲझप्शन असेल. म्हणजे माणूस ना आपल्या काय बोलतात, कन्व्हिनियन्सनुसार शब्द बदलतो, काय वाक्य बदलतो, काय असेल दुनिया बदलतो आपल्या कन्व्हिनियन्सनुसार. हां, मला माहिती आहे देवाचं नाव बघ किंवा म्हणजे जरा एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात, पण तू कामच निगेटिव्ह करतोय, तर तुला पॉझिटिव्ह वाईब्स येतील तरी कशा, मला ते समजत नाही. आणि देवाला तरी कसं आवडेल ते, असा माझा विचार होता. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, पण मला चुकीचं तर ठीक आहे, प्रत्येकाला नाही वाटत चुकीचं. तर आजसाठी एवढंच प्रवचन मित्रांनो. माझं एवढंच म्हणणं आहे की इज्जत करताय तर पूर्ण करा. असं म्हणजे अर्धवट केलं नाही तर मग काय अर्थ नाही राहत त्यामध्ये. मग तू इज्जत कर, नाही तर नको करू. असं 70-40, 60-30
60-40चा रेशो असेल तर मग काय अर्थ नाही रे. एक आहे ना, इज्जत करतोय तर पूर्ण कर, नाही तर नकोच करू, खुल्लम खुल्ला कर. मग हे खुल्लम खुल्ला करतोय तू आणि इज्जत पण थोडीशी करतोय, म्हणजे दोगला आहे तू.